नागपुर के गिट्टी कदम पुलिस थाने में दर्ज धोखाधड़ी के एक बड़े मामले का खुलासा हुआ है। दरअसल एक पब्लिकेशन कंपनी जो शालेय वर्क बुक्स बनाकर पूरे महाराष्ट्र में सप्लाई करती है, उसके साथ मुंबई नाला सोपारा के कुछ आरोपियों ने फर्जी आधार कार्ड, पैन कार्ड और नकली दुकान दिखाकर करोड़ों की ठगी की है। कंपनी से लगभग 67 लाख रुपए का माल बालाजी बुक स्टॉल नामक फर्जी गोडाउन पर मंगवाया गया और फिर आरोपी फरार हो गए। पुलिस की तलाश में आरोपियों का सुराग नहीं मिला, लेकिन गुप्त सूचना के आधार पर क्राइम ब्रांच ने मुंबई नाला सोपारा से 4 आरोपियों को गिरफ्तार कर लिया है। इनमें मुख्य आरोपी रोशन सिंह भी शामिल है, जिस पर पहले से कई गंभीर मामले दर्ज है। पुलिस ने इस ठगी के माल का बड़ा हिस्सा भी बरामद किया है। आपल्या इथे गिट्टी कदम पोलीस स्टेशनला 550/24 नंबरचा एक गुन्हा दाखल झालेला होता, कलम 420 अन्वये। यातील फिर्यादीचं बुक पब्लिकेशन्स म्हणजे जे शालेय पुस्तकं असतात त्यांचं उत्पादन करतात आणि विविध शाळांना म्हणजे नर्सरीपासून ते 5वी 6वी पर्यंतच्या पोरांना जे वर्क बुक्स असतात त्याचं ते प्रोडक्शन करतात आणि संपूर्ण महाराष्ट्रात त्यांची विक्री होती। तर या BCI नावाच्या कंपनीसोबत मुंबई नाला सोपारा येथील काही लोकांनी सगळे त्यांचे खोटे दस्तावेज दाखवून खोटं दुकान, खोटं आधार कार्ड, खोटं पॅन कार्ड आणि फक्त फोटो त्यांचे ओरिजिनल अशा पद्धतीने त्यांची भेटीगाठी होऊन त्यांना माल म्हणजे आता या पब्लिकेशन कंपनीचा माल ते खरेदी करतील व ते विविध शाळांना विक्री करून कंपनीला परत पैसे पेड करतील असं त्यांच्यात ठरलेलं होतं। एक सर्वसामान्य नेहमीचा व्यापार। याप्रमाणे त्यांना सुरुवातीला काही माल पाठवण्यात आला कंपनीकडून, तर त्यांनी फक्त 1 लाख रुपये त्यांना कंपनीला पाठवले आणि नंतर पुन्हा आता जसं शाळा चालू होतात मार्च, एप्रिल, मे, जून या पिरियडमध्ये आणखीन मालाची मागणी केली की आम्हाला खूप डिमांड आहे आणि तुम्ही ताबडतोब माल पाठवा। तर कंपनीने पटापट त्यांना जसं पैसे येणारच बा या हेतूने त्यांना माल पाठवला। नाला सोपारा येथे बालाजी बुक स्टॉल नावाचं एक त्यांनी नकली दुकान तयार केलेलं होतं। तिथे त्यांचा गोडाऊन होता आरोपींचा। तिथे माल पोहोचला आणि माल पोहोचल्यानंतर यांनी सगळा माल रफादफा केला। जवळपास कंपनीकडून 76 लाखाचा माल त्यांनी रिसिव्ह केला आणि सगळी दुकानदारी बंद करून गायब झाले। त्यांचे फोन बंद, त्यांचे ॲड्रेसेस खोटे, सगळं त्याच्यामुळे त्यांचा काही शोध लागत नव्हता। फिर्यादीने बराच प्रयत्न केला, परंतु त्याला कुठलाही जेव्हा त्यांचा पता लागला नाही, त्यामुळे त्यांनी मग पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली। माननीय CP साहेबांच्या आदेशान्वये सदरचा गुन्हा क्राईम ब्रांचकडे तपासाला आला। या गुन्ह्याचा आम्ही सुरुवातीपासून संपूर्ण सखोल अभ्यास केला। यात आरोपींचं कुठलंही आम्हाला धागाधोरा मिळून येत नव्हता। नंतर आम्ही तपासाकरिता स्वतः आमचं खंडणी विरोधी पथक आणि आम्ही स्वतः मुंबई नाला सोपारा भागात तपास करण्याकरता गेलो। तिथे सुद्धा सुरुवातीला आम्हाला कुठलीही माहिती मिळून आलेली नाही। त्यावेळी आम्ही आमचं तांत्रिक विश्लेषण आणि इतर प्रकारच्या सगळ्या पोलिसी पद्धतीने तपास करून आम्ही परत आलो। त्यानंतर आम्हाला विशेष माहिती प्राप्त झाली। FIR मधील जे आरोपी होते चिराग डे आणि दीपक मौर्य यांच्याविषयी काही गोपनीय माहिती प्राप्त झाली। त्यावरून आम्ही ताबडतोब मुंबई नाला सोपारा इथे रवाना झालो। तेथील पोलीस स्टेशन आचोळे हद्दीमध्ये यांच्या रहिवासी काही जागा मिळून आल्या नेहमीच्या फिरण्याच्या। त्या ठिकाणी आम्ही व्यवस्थित सापळा रचला, ट्रॅप करून त्यांना ताब्यात घेतलं। सदर गुन्ह्यात आज रोजी 4 आरोपी अटक आहेत आणि 4ही आरोपींपैकी एक रोशन सिंग नावाचा एक मुख्य आरोपी आहे, जो या सगळ्या षडयंत्रात सामील होता। हा आचोळे पोलीस स्टेशनमधून तडीपार आहे आणि अतिशय याच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत मुंबई आणि नाला सोपारा परिसरात। तर या आरोपीला आम्ही छान ट्रॅप करूनच पकडावं लागलं। एकूण 4 आरोपी अटक आणि यांनी हा जो माल होता हा विकू शकलेला नव्हते कुठेही, त्यामुळे यातला जवळपास 80% माल आम्हाला एका नाला सोपारामध्ये एक वस्ती आहे प्रकाश नगर काहीतरी, जिथे सगळे नायजेरियन वस्ती आहे, ड्रगिस्ट वगैरे प्रकारचे लोक राहतात, क्रिमिनल गुन्हेगारी असणं पार्श्वभूमी असलेला भाग आहे। त्या भागात यांनी एका रूममध्ये हा डंप करून ठेवलेला होता। त्याचा सुद्धा आम्ही असा शोध घेतला। तिथून जवळपास आम्हाला 80% माल रिकवर केला
एका दुसऱ्या ठिकाणाहून सुद्धा शटर बंद करून ताला लावून गायब अशा ठिकाणाचा सुद्धा आम्ही शोध घेतला. तिथून सुद्धा आम्ही जवळपास एकूण मालापैकी 10% माल रिकवर करण्यात आम्हाला यश भेटलं. सध्या 4 आरोपी हे MCR मध्ये जेलमध्ये आहेत आणि सदर गुन्ह्याचा तपास अद्याप सुरू आहे. अजून 2-3 आरोपी आमचे याचा आम्ही शोध घेतोय. ते काही मुंबईतून फरार झाल्याची माहिती आहे, त्यामुळे त्यांचा अटक अजून झालेली नाही. आम्ही त्यांच्या मागावर आहोत आणि अतिशय माननीय CP साहेब, माननीय ॲडिशनल CP साहेब आणि आपले DCP श्री मटणीकर साहेब आणि ACP साहेब यांचे अमूल्य मार्गदर्शन आम्हाला यात लाभले व त्यांनी आम्हाला सगळ्या प्रकारे या तपासात सहकार्य केले, मार्गदर्शन केले. त्यामुळे आम्ही हा गुन्हा उघडकीस आणून आरोपींना अटक करण्यात आम्हाला यश भेटलं आहे.